हे ड्रममध्ये सिमेंट का भरलंय आणि अख्खं सिमेंट वाळलंय की पार की काय असणार आहे या ड्रमामध्ये असं? ए काय लावलं इकडे? कुठं काय ते मला हे कळना झालंय, या ड्रमामध्ये सिमेंट का भरले हो? का भरले? हा, ते आमच्या कातळवाडीच्या वाड्यात जो खटाडा बनवला होता त्यात रूपाला गाडलं होतं ना तुम्ही, तसंच यात कोणाला तरी गाडलंय का? तुला काय करायच्यात फालतूच्या चौकशा? ज्या कामासाठी या गावात आलीस ते काम कर आणि निघ. खरं तर माझा काही संबंध नसताना तुला करतो ना मदत मी. कामाशी काम ठेव, इकडे तिकडे नाक नको खुपसू. या ड्रममध्ये काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्नही नाही करायचा. आता याच ड्रममध्ये गाडून टाकेन तुला. दोन तुकडे. ए चिवळ्या, तिला इथनं जायला सांगा, मी सही करणार नाही. बाबू, तिला सांग ती जवळ सही देत नाही ना तर मी इथनं हलणार नाही. या ये कर की सही. मावशे, अगं तू तरी ऐक, कर की सही. आता ऐका ना, आता समधी माणसं सांगतात ना, मग करून टाका ना चट्ट दिशी सही. कशाला नाही म्हणताय तुम्ही? बाई, उद्या तुम्ही खपल्या बिपल्या तर कुठं नाही येणार पैसे उरलेले. ए अगं, तुझ्या जिबाला काय हाडबीड आहे का ना? उलटी घोडीन मोडी. मला नकोत पैसे, पडू दे तिकडे ती जमीन. आपण आता आत्ताच ती सही करायची नाहीये तर तुम्ही समधी कशाला मागे लागताय त्यांच्या? तर ग फुलात आहे हा, लई करोडो रुपयाची इस्टेटच लागून चालली ना आपल्याकडं, नक्का करायला लावू सही म्हणून. हा बाई हा, तुझ्या गोपाळनं मोठं डबुला आणला असल, खजिना आणला असल, आहे ना? आता इथं गोपाळचा विषय कशाला काढलीस? मग तुला मध्ये पडायची काय गरज होती? कशाला म्हणती सही करू नका म्हणून? ए मी सांगितलं ना, मी सही द्यायला तयार आहे, पण माझं दागिनं माझं मला परत आणून दे. कुठला आहे ते दागिनं? निघ म्हणा वाड्यावाड्यानं. बघ, मला जास्तीचा हिस्सा पाहिजे. हा घे मग ढेकळं. आता इसर जमीन, आता तर मी सही देणार नाही. अरे देवा, काय करू? मुडद्याला तर आहे ना दुसरं काही येतच नाही. हा नको देऊ सही, मी तशीच इकीन जमीन, मग बघू कोण पैसे घ्यायला येतंय ते. हा अगं, तुला सवयच आहे, आधी नवरा पळवला, आता जमीन पळव. अगं, तू वाचलीस माझ्यामुळं. त्या घरात गेली असतीस ना तर लंकेची पार्वती झाली असतीस. 2 दिवसातच माहेरी परत आली असतीस. तर नाहीतर इथे अगदी जागीरदार बनूनच राहते आम्ही. लागली सांगायला मला. त्या एकदा का पैसा आला ना का माझ्या जहागीरदारच होणार आहे तुम्ही. मग मनसूबदारीन व्हा आणि मिरवा गावभर. पण तेवढी आता सही करून द्या. हा आहे का? करून द्या सही. काही गरज नाही सही करायची. आणि असं बी माझ्या गोपाळला न बघता त्यांनी नको नको ते आरोप केलेत. काय आरोप बिरोप नाही केले. तो मुर्दा कंपाऊंडरच आहे, गोपाळ नाहीये. तुम्हाला फसवतोय. तुमचं मुर्द पाडतेल ना तेव्हा तुम्हाला कळेल, त्याशिवाय ऐकणार नाही तो. अगं, मी पण हीच सांगते, घरचा आळूद वाढ आणि बाहेरचं कारलं गोड, अशी गत आहे ह्यांची. अजून बसवा त्या फमट्याला उरावर. त्याचं लचकं तोडलं, त्याची हाडकं खाल्ली कुत्र्यानं, त्याच्या मड्यावर टाकली माती. बस बस झाल्या शिव्या, आता कोणी काय बोलणार नाही. बाबू काका, उभे राहा तुम्ही. काय चाललंय तुमच्या दोघींचं कालपासनं? तुम्हाला आपल्या घराचं भलं कळत नाहीये का? जमीन विकली तर दोन्ही घरात पैसे येतील आणि सरकारी रस्त्याला जमीन चालली म्हटल्यावर लई मोठी रक्कम येईल. दोघींनी न भांडता समान वाटं केलं ना तरी काही कमी नाही मिळणार, मोठीच रक्कम मिळेल. आप्पा, मी जे बोलते हे जे व्यवहाराचं ते तुम्हाला पटतंय ना? होय, बरोबर आहे एकदम. खरंय आत्या. बाबू काका, तुम्ही पुढं कळवून टाका, आम्हाला जमीन विकायची आहे आणि जमिनीचे किती पैसे मिळतील ह्याचा जरा अंदाज घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सह्या करायच्या आधी काय ॲडव्हान्स मिळतोय का बघा. मग त्याचं कशी काय वाटणी करायची ते आपण नंतर ठरवूया. नाही तर काय होईल, आपण इथं भांडत बसू, वेळ निघून जायचा, तेल पण जायचं, तूप पण जायचं आणि हाती धोपाटणं उरायचं. हा नशीब
कोणतरी हाय या घरात की ज्याला डोकं आहे ते. नरुमावशे याच्यावर अंगठा लाव. हे आहे कर की अंगठा. आत्या झालं ना तुमचं आता सगळं. मग आता नातवंड आहे परतुंड आहे त्यांच्या भल्याचा विचार करा ना. ए तू नको शिकवू मला कुणाचं भलं कशात येते. ए बाबू मी अंगठा देतीया पण माझं काय नुकसान झालं मला जर का फसावलं तर बघा मग मी तिथं कातळवाडीला येईल आणि अख्ख्या पाटीलवाडीची निलामी लावून पैसे वसूल करीन. अगं मावशे असं काय बी करणार नाही. तू अंगठा दे बरं. तू वाड्यावर आहे ना वाकडी नजर टाकून तर बघ मग तू आहे आणि मी आहे. हे बघ काय करशील ग तू. माझं लगीन झालं असतं ना तर तो वाडा माझाच झाला असता. अगं मग करायचं होतं लगीन माझा बळी कशाला दिलास. अगं तू फसवलं तू खोटं बोललीस. अगं तुझी झडली जीभ खोटं तू बोलली मी नाही. अरे देवा या परत झाले सुरू. ए आहे अगे कर की अंगठा. हा हे बघ आम्ही कोणालाही फसवणार नाही. सगळं आम्ही दोघं व्यवस्थित करू. काय बाबू. बाबू उठ. मावशी याच्यावर अंगठा लाव. हा आता आपल्या समद्यांची परिस्थिती बदलेल. गोपाळ अरे जोरे तुमचं नाटक पहिलं लागलं रे कॉलेजमध्ये. अभिनंदन बर का. धन्यवाद डायरेक्टर साहेब अभिनंदन. बाकी बाकी कोणी लिहिलं होतं नाटक. मीच लिहिलं. अरे वा अभिनंदन अभिनंदन. अरे मला कशाला बोलत होते. देवीसिंग शिकार स्वतःहून समोर आलाय तर ही संधी नाही सोडली पाहिजे.